हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉगमध्ये. आपण आज ना बैलपोळ्याची पूजा कशी करायची ते दाखवणार आहोत. तर सर्वप्रथम माझ्या शेतकरी बांधवांना सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघा, मी इथे एक पाट मांडला आहे, त्याच्यावरती ना बसणं अंतरलं आणि जोडपान ठेवलं आहे, त्याच्यावर सुपारी ठेवली गणपती म्हणून. आणि आता बैल तिथे मांडून घेणार आहेत मी, मातीचे बैल असे. तर त्यांच्या खाली तांदूळ टाकलेत आणि तांदळावरतीच ते बैल ठेवलेत. तिथे आम्ही 5 बैल आणि 1 घोडा असं मातीच्या बैलांची पूजा करत असतो. तर सर्व बैल मी अशा प्रकारे मांडून घेतलेत, सर्व 5 बैल मांडून घेतलेत बघा. आणि नंतर ना याच्यावरती असं हे चौर आहे ना, हे चौर ठेवायचं असतं, बैलांना चौर असतं असं. आम्ही शेतकरी असल्यामुळे आम्हाला पोळ्याच्या दिवशी आमच्याकडे खूप आनंदात उत्साहात असा पोळा सण साजरा केला जातो. सर्व बैल मांडून घेतले, त्याच्यावरती चौर ठेवलेत आणि समोरनं असे फुलं, उदबत्ती, दीप सगळं लावून घेतलं बघा. आणि जे जोडपानावरती गणपती म्हणून ठेवलं त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा वाहून घेतल्यात. सर्व बैलांना हळद कुंकू अक्षदा वाहून घेतल्यात. सर्व बैलांना हळद कुंकू लावून घेते आता मी. बघा, तिथे एक घोडा पण ठेवला आहे मी, 5 बैल आणि 1 घोडा ठेवला पूजा करण्यासाठी. मातीच्या बैलांची अशी घरात पूजा करतो आणि ओरिजिनल बैल पण येतात मग घरी पूजा करण्यासाठी, त्याची पण आम्ही पूजा करतो. त्यांच्यासमोर तांदूळ टाकून घेतलेत. असे तांदूळ टाकल्यानंतर प्रत्येक बैलांना मी फूल वाहिलं असं. आम्ही पण शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांना बैलपोळ्याचा उत्साहाच असतो सणाचा. तर त्या दिवशी आम्ही पुरणपोळी करतो. परत मळ्यामध्ये बैलांसाठी जे साहित्य लागतं ते सगळं गड्यांकडे नेऊन देतो. परत शिदा पण देतो तिथे पुरणपोळी बैलांना करून घालण्यासाठी. सगळ्या बैलांना आम्ही इथे फुलं अक्षदा वाहून घेतले असं मी. जे उरलेलं फुलं ते पण पाटावरती असं टाकून घेतले. दिवा पण प्रज्वलित केला, उदबत्ती पेटवून घेतली. सर्व बैलांवरती पाणी शिंपडून घेतलं. आता उदबत्ती पेटून घेतली आणि सर्व बैलांना उदबत्ती दाखवून घेतली. सर्वांना उदबत्तीने ओवाळून घेतलं सर्व बैलांना. नंतर धूप दीप यांनी पण ओवाळून घेतलं. आता गणपती बाप्पांना सर्व बैलांना ओवाळून घेतलं असं. नंतर पुरणपोळीचा नैवेद्य केला, ते पण सर्व बैलांना असं दाखवून घेतलं. नैवेद्यावरती पाणी पण टाकून करून घेतलं, ओवाळून घेतलं सर्व. नंतर नमस्कार केला सर्व बैलांना. अशा प्रकारे मी पूजा केली. कशी मांडली पूजा बघा, ते दाखवते. जोडपानावर गणपती स्थापन केले सुपारी म्हणून. आणि नंतर असं 5 बैल आणि 1 घोडा तिथे पाटावरती मांडून घेतला. त्यांना फूल अक्षदा नैवेद्य वगैरे धूप दीप आरती सगळं ओवाळून घेतलं. आमच्याकडे ओरिजिनल बैल ना मारुतीच्या मंदिरामध्ये जातात पाया पडायला आणि मग नंतर पाया पडून आल्यानंतर मग घरी येतात मग ओवाळण्यासाठी. अशा प्रकारे पूजा करून घेतला. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील तुम्हाला. अशा प्रकारे मी पूजा करून घेतली. नंतर मग ओरिजिनल बैल पण आमच्या घरी आले. मग आम्ही ओरिजिनल बैलांची पण पूजा करून घेतली, मी आणि माझ्या सुनांनी. बघा, 3 बैल आले. आता बैलांच्या पायावरती पाणी टाकून घ्यायचं सर्वप्रथम. आणि मग नंतर सर्व बैलांच्या पायावरती पाणी टाकून घेतलं मी, 3ही बैलांच्या पायावरती. आणि त्यांना हळद कुंकू अक्षदा वाहून दीप धूप ओवाळून घेतलं. त्यांच्यावर हळद कुंकू लावते आता सर्व बैलांना. अक्षदा वाहून घेतल्या सर्व बैलांना, ओवाळून घेतलं सर्व बैलांना. पुरणपोळीचा नैवेद्य पण बनवलेला होता बैलांना
तो पुरणपोळीचा नैवेद्य पण दिला खाण्यासाठी. नंतर माझ्या नातवाने मिरांशने पण बैलांना नैवेद्य दिला. ओवाळून झाल्यानंतर जे बैल घेऊन आलेले असतात त्यांना ओवाळणी पण दिली मी. नंतर किशोरीने पण, माझी सुनबाई आहे, तिने पण ओवाळून घेतलं बैलांना सर्वांना. बैलांचे पूर्ण हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा केली सर्वांची. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे